नमस्कार, मी आरीबाई प्रियंका घेऊन आले 100 डेज चॅलेंज, ज्यामध्ये मी माझी इन्कम आणि माझ्या सर्व डिझाईन शेअर करणार आहे। आज माझ्या चॅलेंजचा डे आहे 63वा। खूप दिवस व्हिडिओज नव्हत्या कारण की खूपच बिझी होते, खूप अर्जंटचे ब्लाऊज होते, त्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला वेळच भेटत नव्हता, प्लस व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नव्हता। जी वुलनची निडल आहे त्यासाठी आपल्याला ग्रिपिंग भेटत नाही, त्यासाठी आपण जो डोली थ्रेड, एम्ब्रॉयडरी थ्रेड, तसंच आपण लोकरचा धागा आहे त्याला ग्लूने पूर्ण गोल 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 फिरवून घ्यायचं, ज्यामुळे आपल्याला हाताला एक प्रॉपर ग्रिपिंग बसेल आणि थोडंसं जाड होईल, जे आपल्या हातासाठी हँडल करायला इझी जाईल, ज्यामुळे आपलं वर्क आहे मणीचं, बीड्सचं जे काही वर्क आहे ते करायला खूप इझी जातं आणि खूप फास्ट मध्ये होतं, कारण 23 नंबरच्या निडलमध्ये हे मोजून 5 ते 6 मणी जातात, त्यामुळे वर्क करायला खूप टाइम लागतो। आणि आपण ज्या कॉस्टिंगमध्ये ब्लाऊज घेतो त्या कॉस्टिंगच्या ब्लाऊज प्रमाणे आपल्याला जर जास्त वेळ लागत असेल तर आपल्याला तो ब्लाऊज परवडणार नाही। म्हणून मोस्ट ऑफ तुम्ही ही जी वुडन निडल आहे ती ट्राय करा, वुडन निडल किंवा आयर्न निडल, ह्या दोघींपैकी ट्राय करा, जेणेकरून तुमचं वर्क जरा पटकन आणि लवकर। आता कालच्या ब्लॉगमध्ये, कालचा जे आपल्या 62व्या ह्याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये आपलं बॅकचं फक्त शुगर बीट्स कम्प्लीट लाईन झाली होती, त्याच्यानंतर मी पूर्ण बॅक कम्प्लीट करायला घेतला। बॅकचं तर साधी बुट्टी आणि पूर्ण सगळं होतं, मी बुट्टी मारायला सुरुवात केली। आता माझी पद्धत अशी आहे की मी पहिल्या ज्या साध्या बुट्ट्या त्या मारून घेते, नंतर म्हणजे ऑडचं काम असतं ते परत रिटर्न करायला घेते। तुम्ही कशा पद्धतीने वर्क करता? पूर्ण एकत्र बुट्टी करता की आधी जे साधं वाटते ते करता आणि मग जे थोडंसं कठीण जाते ते करता? असा बॅक आपला पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे। मला माहितीये माझे हे ब्लॉग्स आहेत ते डेली येत नाहीयेत, पण मी त्यासाठी खरंच सॉरी म्हणते। आजच्यासाठी बाय।